चा चार्ट आता यामध्ये आपण ट्रेड कसं करणार आहे याचा अनालिसिस आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही इथं पाहताय की हा जो 4 तासावरती मी ओपन केलेला आहे युरोचा चार्ट आणि इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आणि रेजिस्टन्स झोन इथं ड्रॉ केलेला आहे. हा भाग पाहताय की हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे आणि एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन आहे. तर यामध्ये आपण ट्रेडिंग कसं करणार आहे. तर ट्रेडिंग करायला गेलं तर इथं बघता की बऱ्याचदा ह्या स्टॉकने या करन्सी पेअरने इथून रिव्हर्सर घेतलेला आहे. ओके, सपोर्ट घेत रिव्हर्सर घेतलेला आहे. पण आता यामध्ये ट्रेड करण्यामागचं रिझन बघा की हा एक तुम्हाला इथे एम पॅटर्न दिसत असेल. प्रॉपर रिजेक्शन इथून त्याचं झालेलं आहे. ओके, प्रॉपर रिजेक्शन झालेलं आहे. 4 आवरची टाइम फ्रेम आहे आणि याच्यावरती तुम्ही बघताय की लोवर लो बनत हा स्टॉक पडलेला आहे. तर 4 आवर्सवरती मला यामध्ये प्रॉपर बेरिश ट्रेंड दिसून येत आहे आणि 4 आवर्सवरती पाहायला गेलं तर आता यामध्ये टार्गेट काय राहील आपलं 4 आवर्सवरती. तर 4 आवर्सवरती पहिलं टार्गेट इथपर्यंतच राहील, सेकंड टार्गेट इथपर्यंत राहील जर सेलिंगला आपण गेलो तर. आता सध्याला स्टॉक हा गेलेला आहे साडवेज झोनमध्ये, त्यामुळे आपण ट्रेडिंगची ऑपॉर्च्युनिटी 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती पाहू की बाईंगला भेटेल का सेलिंगला. जसं की मी 15 मिनिटावरती हा चार्ट ओपन करतो आणि तसं पाहायला गेलं तर एक इथं ट्रेंड लाईन सुद्धा आहे, पण ते आत्ताच्या सिनारियोत प्रॉपर वर्क करत नाही, एवढी वर्क करणार नाही अशी एक ट्रेंड लाईन इथं पाहताय तुम्ही. एम पॅटर्न झाल्यामुळे यामध्ये पॅनिक सेलिंग वगैरे येऊ शकतं. तर हा चार्ट मी 15 मिनिटावरती ओपन करतो आणि आपली ट्रेडिंगची ऑपॉर्च्युनिटी सांगतो, म्हणजे ट्रेड आपण कुठं प्लेस करणार आहे, एस एल वगैरे कुठं राहील आपलं. ओके, तर तुम्ही पाहताय की प्रिव्हियसली या जस्ट करन्सीने जिथं जिथं सपोर्ट घेतलेला आहे या टाइम फ्रेम म्हणजे या झोनमध्ये, तिथं त्याआधी मी तुम्हाला इथं स्पष्टपणे दाखवतो. पाहायला गेलं तर या ही जी लेवल आहे, ओके, ही जी सपोर्ट लेवल आहे तर इथं पाहताय की इथं त्यानं सपोर्ट घेतलेला आहे परत इथं. पण एक मेजर गोष्ट इथं लक्षात ठेवा, प्रिव्हियसली ज्यावेळेस सपोर्ट घेतलेला आहे त्याचा लो लो दुसऱ्या स्विंगने ब्रेक केलेला नाही. ओके, अप ट्रेंडला जायचं असेल तर, काय म्हणतोय मी, अप ट्रेंडला जाताना. ओके, तर इथं पण पहा की त्याने एका सिंगल सपोर्टमध्ये वरच्या साईडला मुवमेंट दिलेली आहे. आणि इथं पाहायला गेलं तर हा, ओके, इथं पाहायला गेलं तर हा रिटेस्टिंगचा झोन होता. ओके, रिटेस्टिंगचा झोन होता. तर बऱ्याचदा यावरती प्रॉपर सपोर्ट याने घेतलेला आहे. आणि आता आपला ट्रेड कसा राहील तर तुम्ही आता पाहताय की बराच वेळ हा हा करन्सी पेअर इथं कन्सोलिडेशन करते. तर यामध्ये आपला बाईंग साईडला जर ट्रेड करायचा म्हणला तर या जो बॉक्स ड्रॉ केलेला आहे त्याच्या बाहेर ती क्लोजिंग आणि रिटेसमेंट. ओके, आणि सेम सेलिंगला, आता सेलिंगला विषय कसा राहील माहिती आहे का, पॅनिक सेलिंग याच्यामध्ये येऊ शकते, हे दोन्ही लो तुटणार याच्या बाहेर क्लोजिंगला. त्यामुळे तर रिटेलची वाट नाही ना बघितली तरी माझ्यासाठी इथं बेटर राहणार आहे. ओके, तर हे जे असतं हे बिगिनर लेवलला समजत नाही, थोडंसं एक्सपिरियन्स यावा लागतो. आणि रिटेस्ट पण कुठं झालं पाहिजे आणि कुठं नाही झालं पाहिजे हे कळलं पाहिजे. आता बाईंग साईडला जायला मी रिटेसमेंटनंच जाणार, रिस्क आहे त्याच्यामुळं. आणि इथं कसं आपला ट्रेंड पण आहे जो तो निगेटिव्ह आहे, बेरिश आहे, आणि हे दोन लो तुटतात आणि बरीच अशी रिझन्स आहेत. ओके, त्याच्यामुळे नुसतं ह्या बॉक्सच्या खाली कॅन्डल क्लोजिंग झाली ना तरी आपला ट्रेड चालू शकतो. आता एस एल सांगतो मी काय कसं राहील. ओके, रिटेसमेंटला इथं घे, बाईंग साईडचं पहिल्यांदा सांगतो. ओके, थोडंसं झूम आउट करतो. ओके, बाय रिटेसमेंट लेवल आहे. दुसरं टार्गेट आपलं इथं राहील, बाय टार्गेट इथं राहील. ओके, आणि एस एल या स्विंगच्या खाली बाय साईडला आणि स्विंग साईड. तर सेलिंग साईडला आधी मी प्रिव्हियस जे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स झोन आहे ते 4 आवर्सवरती तिथं ड्रॉ करतो, ते समजायला बेटर राहील. ओके, पहिलं टार्गेट इथं राहील आपलं, पहिलं टार्गेट इथं आणि दुसरं टार्गेट ओके समथिंग या लेवलपर्यंत राहील. ओके, या दोन स्विंग आहेत इथं, जे ह्या दोन रेड ऑफ केलेले आहेत याच्यामध्ये आपलं टार्गेट राहील. आणि 15 मिनिटावरती दाखवतो तुम्हाला एस एल वगैरे सगळं. ओके, तर 15 मिनिटावरची जर यात सेलिंग साईडला एंट्री आपली इथं कॅन्डल क्लोजिंगला एरिया झाली तर पहिलं टार्गेट हे राहील. ओके, आणि दुसरं टार्गेट हे राहील. तर यामध्ये सेल या स्विंगच्या वरतीच राहील आणि यामध्ये जवळपास 1:1.45 पर्यंत टार्गेट यात राहत आहे आपलं. आणि बाईंग साईडला जर सेकंड टार्गेट पर्यंत जायचं म्हणलं तर 1:2 ते 1:3 पर्यंत टार्गेट यामध्ये राहते आपलं. तर ट्रेडला एक्झिक्युशन होऊन द्या, पाहूया यात काय होतंय, आपलं टार्गेट होतंय की एस एल होतंय. तर युरो USD मध्ये सुद्धा आता एंट्री झालेली आहे आणि जो काही प्रॉफिट लॉस झालेला आहे तो तुम्ही शेजारी स्क्रीनवरती पाहू शकता स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये. ओके, इथं आपली एंट्री इनिशिएट झालेली आहे आणि प्रॉफिट आपला यामध्ये सध्याला 1:1 ठेवलेला आहे. जसं जसं ट्रेड प्रॉफिटमध्ये येईल तसं आपण त्याला ट्रेडिंग करत जाऊ. आणि आता दोन पोझिशन माझ्या आहेत, USD कॅडमध्ये बाईंगची आहे आणि USD सेलिंगची आहे. दोन्ही 0.01 क्वांटिटी मी बाय आणि सेल केलेली आहे. तर पाहूया ट्रेडच्या एक्झिक्युशन नंतर काय होतं.
मित्रांनो, जसं की आपण अनालिसिस आधी शेअर केलं होतं युरोएसटीचं, की हा जो स्विंग आहे ह्या स्विंगच्या खाली क्लोजिंग वगैरे कॅन्डल झाली की आपण यामध्ये सेलिंगचा ट्रेड प्लेस करणार आहे. तर सक्सेसफुली तुम्ही पाहू शकता की जे आपण टार्गेट दिले होते ते टार्गेट अचीव्ह झालेले आहेत. ओके, हे एक टार्गेट दिलं तर खाली आणि याच्या खाली आलं तर हे एक टार्गेट दिलं तर आपलं जे टार्गेट दिलं ते व्यवस्थित प्रकारे बुक झालेलं आहे. ओके, तर स्टार्टिंगला एसएल स्विंगच्या वरती होता. जसं आपण प्रॉफिटमध्ये जायला लागलो 1:1 च्या जवळ आलो त्यावेळेस आपण प्रॉफिट इथं स्टॉप लॉस इथं ट्रेल केला होता. ओके, ट्रेल केला होता आणि आपण आपल्या पोझिशनचा वेट करत होतो. पण डायरेक्टली इथं आपला ट्रेड झालेला आहे. कोणत्याही प्रकारचा स्विंग नाही येता, डायरेक्ट आपलं प्रॉफिट इथं झालेलं आहे, टार्गेट अचीव्ह झालेला आहे. इथं थोडंसं खालती आल्यानंतर कन्सोल्टेशन केलं आणि ट्रेड आपल्या दिशेने गेला. तर अशा प्रकारचं जर परफेक्ट अनालिसिस तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, रेग्युलर व्हिडिओ पाहत जा. त्यामुळे तुमचं बघून अनालिसिस लक्षात येईल की अनालिसिस कसं करायचं असतं व्यवस्थित, अनालिसिस टाइम फ्रेम कोणत्या वगैरे वगैरे. आता विषय कसा असतो की काही लोकांना $100-200 वगैरे असं प्रॉफिट बघायचं सवय असते, पण आपण कमी लॉटमध्ये सध्याला ट्रेड करतो. आता आपण 0.01 लॉटमध्ये ट्रेड करतो का? कारण जे आपल्या चॅनलवर येतात ते स्टार्टिंगला शिकत असणारे लोक आहेत, मग नॉलेज घेण्यासाठी येतात. त्यांना जर स्टार्टिंगला मी $200-300 प्रॉफिट दाखवलं तर नाही ना, असं नाही ना चालत. लोक त्याला बाळणार, मग $2-3 काय होतंय म्हणणार, मग जास्त कॅपिटल टाकणार, सगळं लूज करणार. तसं आपल्याला करायचं नाही. त्यामुळे आपण कमी डॉलरवरच काम करतो. आणि जसं की तुम्हाला व्हिडिओ सांगितलंय की $10 माझं अकाउंट होतं, ते आता जवळपास $80 आसपास आलेलं आहे. तर ज्यावेळेस हे अकाउंट $100 होतं त्यावेळेस आपण 0.02 लॉट बाय सेल करणार आहे. ओके, आणि हळूहळू आपण आपली लॉट साईज इन्क्रीज करणार आहे, ना की एकदम करतो. तसेच तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग पाहू शकता की सकाळपासून घेतलेले सगळे ट्रेड आपले परफेक्ट आहेत. आता जे युएसटी कॅड आणि युरोएसटी जे अनालिसिस मी शेअर केलेलं आहे, ओके, ते चॅनलवरती पाहून घ्या. युरोएसटीचं तुम्ही आता पाहतायच. युएसडी कॅडचं सुद्धा तुम्हाला प्रॉफिट असेल त्याचं सुद्धा अनालिसिस मी ग्रुपवरती अपलोड केलेलं आहे. आणि जे दोन ट्रेड घेतलेले आहे ते सकाळी कालच्या आय थिंक रात्रीच्या पोझिशन होत्या, स्टॉक साईडवेज वगैरे होते, आणि काल मी सकाळी त्यातून कॉस्ट टू कॉस्ट थोडंसं प्रॉफिट घेऊन बाहेर पडलो. ओके, तर असा होता आजचा अनालिसिसचा व्हिडिओ. भेटूया पुढच्या अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.